वेगवेगळ्या संस्थांनी या ठिकाणी CSRच्या माध्यमातून हे डिजिटल दवाखाने दिलेले आहेत। ICICI बँक त्याच्यामध्ये आहे, डॉक्टर पल्लवी बुटाला आहेत। अशा विविध लोकांनी त्यांच्या CSR मधून या व्हॅन्स दिलेल्या आहेत। यातली जी मुख्य व्हॅन आहे त्याच्यामध्ये 100 चाचण्या या एका वेळी करता येतात अशा प्रकारची ती व्हॅन आहे। या सगळ्या व्हॅन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील। या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेल्या आहेत, जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत त्याच्या आरोग्य मिळालं पाहिजे, हा प्रयत्न आहे। मोठीबोरीला सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आज। 2 महत्त्वाचे भूमिपूजन आहेत, त्याच्यावर तिकडेच बोलतो। खूप मोठी तुम्ही नवीन काय सांगताय? जुनी न्यूज आहे, काही आजची न्यूज थोडी आहे। खूप गर्दी मोठ्या प्रमाणावर आज कार्यकर्त्यांची येत आहे। आचारसंहिता लवकरच लागणार आहे असे द्योतक आहे। आता जेव्हा निवडणुका जवळ येतात आणि आचारसंहिता जवळ येते त्यावेळेस तिकीट इच्छुकांची गर्दी ही नेहमी वाढत असते। त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतो। देखिए, इस देश में प्रधानमंत्री मोदी जी ने मूल्य आधारित राजनीति कैसे हो सकती है, मूल्य आधारित राजनीति कैसे हो सकती है, इसके बारे में एक परिपाठ हम सभी को दिया है। और इतने सालों में लगातार मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते हुए भी बेदाग छवि के साथ जिस प्रकार से उन्होंने काम किया है, मुझे ऐसा लगता है हर राजनेता ने, वो किसी भी पार्टी का हो, हर राजनेता ने उनसे ये सीखना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।